कोळंबी बिर्याणी बनवणार आहोत. त्याकरता मी हे छोटी कोळंबी आहे पण व्यवस्थित साफ करून घेतली आहे. मधलं घाण वगैरे सगळं काढून स्वच्छता करून घेतलेली आहे. आता आपण त्याकरता लागणारं साहित्य बघणार आहोत. अर्धा चमचा हळद आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, थोडंसं मला जेवढं आवडतं तेवढं, अर्धा लिंबू पिळून ठेवणार आहे आणि बिर्याणी मसाला त्याला लावून ठेवणार आहोत आपण सगळ्या. आता आपण प्रोसेस बघणार आहोत. त्याकरता थोडं मीठ टाकून घेतलं, हळद पण टाकून घेतले, लिंबू पिळून घ्यायचा व्यवस्थित असा. बिर्याणी मसाला घ्यायचा टाकून घ्यायचा व्यवस्थित, त्याला कोट करायचं आहे आणि ह्या अर्धा तासासाठी आपण झाकून ठेवणार आहोत. आपण कोळंबी अर्धा तास झालाय, आपण त्याला मॅरिनेट करून ठेवलं होतं. आता त्याकरता साहित्य, 1-2 मोठे कांदे मी असे चिरून घेतले आणि मीडियम साईजचे 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले, 2-3 मिरच्या अशा कापून घेतल्या. हे आपलं मॅडीचं लाल तिखट आहे, हे नुसतं साधं, चिमूटभर हळद आहे. आता आपण ह्याला मीठ घातल्यामुळं चवीप्रमाणेच मीठ घ्यायला, मीठ जास्त होण्याची शक्यता राहील, कमी प्रमाणात घ्यायला. आणि बिर्याणी मसाला थोडा घेतला आहे, अद्रक लसूणची पेस्ट आत्ता ताजी करून घेतली आहे, धणेसुद्धा आत्ता वाटून घेतले आहेत 1 मोठा चमचाभर, थोडेसे जिरे घेतले आहेत, लवंग घेतले, दालचिनी घेतली, शाजिरे घेतले. आपण कढईमध्ये तेल घेतलं आहे. आता आपण प्रोसेस करणार आहोत. त्याकरता कांदा टाकून घेणार आहोत, त्यासोबत मिरची टाकत आहे. कांदा आपण गोल्डन रंगावरती परतून घेऊ पहिला. आपण लाल तिखट टाकून घेतो, जरासं भाडेगीचं लाल तिखट आहे, 1 चिमूटभर हळद, धने पावडर टाकते 1 चमचा, अद्रक लसूणची पेस्ट पण टाकून घेतली आहे, बिर्याणी मसाला पण टाकून घेतला आहे. आपण ह्याला जरा 1 सेकंदावर परतून घेऊया. त्याबरोबरच आपण टमाटे पण टाकणार आहोत. मी मीठ थोडंसं टाकत आहे कारण कोळंबीला आपण मीठ लावलेलं आहे. टमाटे आपण परतून घेणार आहोत 1-2 मिनिटं. मिनिट झाले, टमाटे जरा परतून घेतलेत, त्याच्यामधले सगळे मसाले वगैरे, त्याप्रमाणे आपण कोळंबी अर्धा तास हे करून ठेवली होती. आता आपण याला व्यवस्थित परतून घेऊया. कोळंबी मॅरिनेट करून ठेवली होती, आता आपण ती टाकली आहे आणि कोळंब्या लवकर शिजतात. 5 मिनिट आपण मीडियम गॅसवर शिजवून घेणार आहोत. आपण 2 वाटी बिर्याणीचा तांदूळ असं अर्धा तास झाले भिजायला घातलं होतं आणि 2 वाटीच घातला आणि 2 वाटीच पाणी घेणार आहोत आपण. त्याकरता लागणारं साहित्य, कांदा घेतलाय मी असा चिरून, 2 प्रमाणपत्र घेतले, थोडीशी कोथिंबीर, पुदिना घेतलाय, 2-3 मिरच्या अशा चिरून घेतल्या, थोडे शाजिरे, लवंग, 1 दालचिनी आणि काळी मिरी घेतली आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतली. आपण तेल घेतलं आहे. आता तेल टाकलं, आपलं मसाले टाकून घेणार आहोत, टाकून घेणार आहोत, कांदा टाकून घेणार आहोत. आपण कांदा गोल्डन झालाय, आता थोडं पुदिने टाकून घेणार आहोत.
कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आपल्या तांदळाला व्यवस्थित म्हणजे छान कोटिंग बसेल आणि छान लागेल. आपण पाणी काढणार आहोत, डायरेक्ट बनवत आहोत. आपण गरम पाणी केलं साईडला, ते गरम पाणी टाकून घेते. 2 वाट्या तांदूळ होतं, 2च वाट्या पाणी घातलं मी. आपण तांदूळ पण घालून घेणार आहोत. आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत. छोटा चमचा एवढा मीठ टाकून घेत आहे. याला आपण एक 5 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. आपण 5 मिनिट झाले. आपलं कोळंबी व्यवस्थित मसाला तयार झालाय आणि छान वास पण येतोय. आपण राईस पण झालाय आपल्या इकडे. 5 मिनिटं झाली आहेत राईसला. आपण एक कोळंबी त्याच्यावरती टाकून घेणार. आपला राईस 90% शिजला आहे. आता आपण झाकून ठेवणार आहोत. एक 5 मिनिटासाठी फक्त झाकून ठेवणार आहोत. आपली कोळंबी बिर्याणी रेडी झाली आहे. सर्व करून घेऊया. खूप सुंदर वास येतोय. छान झाली आहे. राईस पण किती खुला झाला आहे. व्यवस्थित पाणी टाकलं ना तर काही नाही, डायरेक्ट केलं आपण. तुम्ही पण करून पहा. आपली कोळंबी बिर्याणी सर्व केलेली आहे. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.